कॉलचा ट्रेड जर घ्यायचा असेल तर आजचा जो साधारण 24,450 हा हाय काढला की एक ट्राय करेन मी, आणि मग माझं त्याच्यासाठी टार्गेट असेल 24,000. पहिलं टार्गेट असेल 24,564, म्हणजे 560पर्यंत, 24,560पर्यंत जाऊ शकतो. आणि नंतर 24,600 हे मोठा हर्डल आहे. खरं तर 24,600 क्रॉस झाल्याशिवाय निफ्टीमध्ये तेजी येण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळं जर मोठी तेजी यायची असेल तर 24,600 क्रॉस व्हायला पाहिजे. पण आता इंट्राडे उद्या एक्सपायरी आहे, तेवढ्यापुरतं जर बघितलं तर 24,455 क्रॉस केला, म्हणजे हा जो आजचा हाय आहे, 53.95 बी प्रिसाईज 24,455 क्रॉस केला तर साधारण एक 30 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून 30 ते 40 पॉईंटचा, कारण उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे प्रीमियम भरपूर पटापट डिके होऊ शकतात. त्यामुळे 40 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून एक 70 ते 80 पॉईंटचा टार्गेट घेण्याचा मी प्रयत्न करेन कॉल साईडला. आणि पुट साईडला मात्र जोपर्यंत 24,280 ब्रेक होऊन त्याच्या खाली 5 मिनिटाची कॅन्डल तयार होत नाही तोपर्यंत मी ट्रेड घेणार नाही. तो जर तिथं कॅन्डल तयार झाली 24,280च्या खाली तर मग पुन्हा माझे टार्गेट डायरेक्ट 24,100 पर्यंतचे असू शकतात. बँक निफ्टी बघितली उद्यासाठी तर आता बँक निफ्टी ट्रेड करते साधारण 51,300च्या आसपास. 51,520च्या वर जर बँक निफ्टीनं ट्रेड केला, म्हणजे 51,520 बी प्रिसाईज, 51,520च्या वर जर बँक निफ्टी गेली आणि तिथं सस्टेन झाली तर बँक निफ्टी 52,170 ते 52,200 पर्यंत जाऊ शकते पुढं. आणि आता याला स्टॉप लॉस कंपल्सरी आला, एक 50 ते 60 पॉईंटचा स्टॉप लॉस लावायलाच पाहिजे, कारण तेवढा स्टॉप लॉस आता द्यायला लागेल. 20-30 पॉईंटचे स्टॉप लॉस लगेच हिट होत आहेत सध्या. त्यामुळं एक 50 ते 60 पॉईंटचा स्टॉप लॉस द्यायचा, ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही. स्टॉप लॉस गेला सोडून द्यायचं. पण उद्याची जी स्ट्रॅटेजी माझी असेल ती अशीच असेल की जोपर्यंत 51,520 क्रॉस करत नाही तोपर्यंत मी बाईंग साईडला बसणार नाही. ते क्रॉस केलं 50-60 पॉईंटचा स्टॉप लॉस देणार आणि पुढे टार्गेट घेण्याचा प्रयत्न केला 1-2चा. आणि समजा इथं रेजिस्टन्स घेऊन इथनं खाली आला तर 50,784 आज जो लो आहे तिथंपर्यंत येऊ शकतो, आणि तेही ब्रेकडाऊन दिला तर 50,230 पर्यंत सुद्धा येऊ शकतो. काल माझ्या व्हिडिओमध्ये मी 51,000 पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो असं सांगितलेलं होतं, आणि आज जर बघितलं तर आपलं 51,000 पर्यंत बँक निफ्टी आलेलं होतं. तर सगळ्यात महत्त्वाची लेवल जी उद्यासाठी आहे ते 51,520 याच्यावर बाय आणि 51,520च्या खाली पुट, म्हणजे कॉल 520च्या वर कॉल घ्यायचा, 520च्या खाली पुट घ्यायचा, असं माझं उद्याचं प्लॅनिंग असेल. फिन निफ्टी जर बघाल तर फिन निफ्टीमध्ये उद्या ही जी मी तर ट्रेंडलाईन मारलेली आहे इथं, ह्याच्यामध्ये 23,060 या ठिकाणी जर एखादी ग्रीन कॅन्डल मिळाली मला 5 मिनिटाची तर मी ते ग्रीन कॅन्डलचा लो स्टॉप लॉस म्हणून घेईन आणि 1-2-1-3चं टार्गेट साधारण मग आपलं टार्गेट 23,350 पासून 23,500 पर्यंत असू शकतं. पण 23,060 जर ब्रेक करून खाली आली कॅन्डल आणि हा आजचा लो तोडला 22,970 तर मात्र पुन्हा आपल्याला 22,810 आणि 22,600 पर्यंतची टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतात. म्हणजे 22,970 तोडले 22,810, 22,810च्या खाली पण गेलं तर 22,600 पर्यंत. पण जोपर्यंत 23,060च्या तिथं जर मला एखादी ग्रीन कॅन्डल मिळाली तर मात्र मी एक बाईंगसाठी ट्राय करेन. आणि जर ही ट्रेंडलाईन ब्रेक करून 22,970 त्यांनी ब्रेकडाऊन दिला तर मात्र मी पुट साईडचा ट्राय करेन. म्हणजे उद्या 23,060 ही लेवलवर लक्ष ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही, त्यामुळं मी हा व्हिडिओ जो आहे तो एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही कुठलाही ट्रेड माझा व्हिडिओ बघून घेतला आणि त्यातून तो नुकसान किंवा फायदा काय झालं तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार नाही. त्यामुळे आपण कुठलाही ट्रेड घेताना सतसत विवेकबुद्धीचा वापर करावा आणि आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधून मगच ट्रेड घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.